मला स्वतःला बदलायचंय. खूप छान चांगले वागायचे आहे. माझ्या वागण्याचा तोल सुटतो तो दुरुस्त करून मला आनंदीही राहायचे आहे. पण हे सारं करायचं तरी कसं? आपण हे सहज करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून आपण ताण हलका करू शकतो. मात्र चाल ढकल करणं सोडावं लागेल. स्वतःहून इतरांशी आणि स्वतःशी बोलून वागणं बदलावं लागेल. नमस्कार, मी रमेश. आपले मनापासून स्वागत आहे. म्हणून आजचा जो हा विषय आहे, आजचा हा जो प्रमुख विषय आहे, त्या विषयाकडे आपण वळूयात. तू न मला समजूनच घेत नाहीस. मला जरा समजून घे, किंवा मला थोडं जरी समजून घेतलं असतं ना, तर आज आपलं नातं असं तुटलं नसतं. असे डायलॉग आपण नेहमी मारत असतो. शिवाय मी सगळ्यांना समजून घेतो, पण मला कोणीही समजून घेत नाही, अशी तक्रार पण आपण करत असतो. खरंच आपल्याला आपल्या भावना, आपलं मन समजतं? आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करावे लागतात. काहीतरी बदल होतील आणि मग आपण बदलू असं म्हणून नाही चालत. तर त्यासाठी स्वतःच ठरवून बदलांना सामोरे जावं लागतं. आपण बदलायला हवं अशी मानसिक तयारी करावी लागते. स्वतःला फेस करण्याची तयारी करावी लागते. आपण जे जसे आहोत स्वतःकडे पाहायला हवं. आपण आपल्या भावनांची जबाबदारी जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत स्वतःच्या वर्तनात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकत नाही. आपल्याला येणाऱ्या रागाला, नैराश्याला, दुःखाला आपण जर सतत समोरच्याला किंवा नशिबाला दोष देत असेल, तर भावनांची हाताळणी योग्य पद्धतीने होत नाही. म्हणजे काय, तर अनेकांना खूप राग येतो, ते पटकन चिडतात. मात्र आपल्याला जो काही राग येतो त्याला आपण स्वतः नाही तर इतरांचं वागणं जबाबदार आहे असे समजून जातो. परंतु असे म्हणून कसे चालेल? आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही दुसऱ्यांच्या वर्तनावर अवलंबून ठेवतो का? पण नाही. कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद द्यायचा हे आपण शिकलं पाहिजे. प्रतिक्रिया वेगळी, प्रतिसाद वेगळा. कोणी आपल्याला चिडवलं की आपण चिडणार, ही झाली प्रतिक्रिया. मात्र तो आपल्याशी असा का वागतोय याचा विचार करून आपण जी काही कृती करू, त्याला शांतपणे जे सांगू, तो प्रतिसाद. प्रतिसाद आपण आपल्या मर्जीने देऊ शकतो. प्रतिक्रिया मात्र आपण दुसऱ्याच्या कृतीनुसारच देत असतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर, इतर माणसांच्या वागण्यावर, काय अगदी नशिबावर सुद्धा आपलं काहीच नियंत्रण नसतं. पण आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. आपण कसं वागायचं, काय बोलायचं, किती चिडायचं, रडायचं, शांत राहायचं, हे आपलं आपण ठरवायचं. ते ठरवलं तरच आपण आपल्यात बदल करू शकतो. आपल्याला समोरच्याचा खूप राग येतो, आपण रुसतो, चिडतो, पण समोरचा नाराज होऊ नये म्हणून गप्प बसतो आणि अशानं आपण आतल्या आत मन आणि नातं पोखरत जातं. तर तसं करायचं नाही. हे असं गप्प बसून जे वाटतं ते लपवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा. फक्त जे बोलायचं ते योग्य शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. स्वतःची काळजी घ्या, वेळच्या वेळी खा, व्यायाम करा, चांगली जीवनशैली स्वीकारा. खाण्यापिण्याचे, व्यायामाचे, आरामाचे चक्र जरा नीट लावलं तर मनावरचा ताण कमी होतो. भूतकाळात घडलेल्या घटनांवर विचार करत बसू नका. आळस झटका आणि कामाला लागा. आपल्या मनामध्ये जो काही निगेटिव्ह विचार येतो त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. चुकीच्या घाणेरड्या सवय लावून घेणे, आळशीपणा, सतत चालढकल, व्यसन, सतत काही करण्याची टाळाटाळ, यामुळे नक्कीच निगेटिव्ह भावना निर्माण होतात. यात जर आपण बदल केले तर आपलाही उत्साह वाढत जातो. आपल्याला जर कळलं की आपल्याला खूप राग येतो, खूप टेन्शन येते, तर त्यासाठी काय करायचं याचा अगोदरपासूनच विचार करून ठेवा. खूप राग येत असेल तर चालायचे किंवा व्यायाम करायचा, कुठेतरी मन रमवायचे. उदास निराश वाटत असेल तर कुठे फोनवर मनमोकळ्या गप्पा करून आपल्याला मन मोकळं करून घ्यायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, थोडं झोप घ्यायची, किंवा कशात तरी मन रमवून आपल्याला आलेल्या रागाला दूर करायचा प्रयत्न करायचा आहे.
अशा प्रकारे आपण आपल्या वागण्यात, बोलण्यात थोडे थोडे बदल करून स्वतःमध्ये बदल करून घेऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. आपण प्रत्येक वेळेस समोरच्यावर दोष देऊन घडलेल्या घटनावर समोरच्यावर दोष ठपका ठेवतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण दुःखी होतो. ही गोष्ट नक्की आहे. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.